जेव्हा एखाद्या व्यक्तीला समस्या असते आणि त्या व्यक्तीला ती समस्या कशी सोडवायची हे सुद्धा माहीत असते, तेव्हा त्याला मानसिक तणाव होत नाही. मानसिक तणाव आपल्याला होतो कारण आपल्याला समस्येचे उत्तर ठाऊक नसते, ती कशी सोडवायची माहीत नसते. या पृथ्वीवरती मनुष्य एकटा राहत नाही, तर त्याला आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्र असतात. कोणीतरी असं म्हटलंय की ज्या व्यक्तीला मित्र नाही ती जगातली अत्यंत गरीब व्यक्ती आहे, आणि ज्या व्यक्तीकडे चांगले मित्र आहेत तो अत्यंत श्रीमंत अशी व्यक्ती आहे. मानसिक तणावावरती जर आपल्याला विजय मिळवायचा आहे तर सगळ्यात प्रथम आपण आपल्या विश्वासू मित्राला आपली समस्या सांगणे गरजेचे आहे. याचा अर्थ अशा मित्राला सांगणं गरजेचं आहे जी व्यक्ती आपल्या समस्येवरती हसणार नाही, तर आपली समस्या ऐकून घेईल आणि त्याला जे योग्य वाटतं त्याचं तो उत्तर देईल. आपल्या समस्येचं निरसन प्रत्येक व्यक्ती करू शकत नाही, पण जेव्हा ती व्यक्ती आपली समस्या ऐकते तेव्हा ती समस्या 50% होत असते. आपण अशा विश्वासू मित्रांना आपली समस्या सांगावी जो आपलं ओझं हलकं करेल. तर जर आपल्याला मानसिक तणावावर विजय मिळवायचा आहे तर आपल्या विश्वासू मित्राला सगळं काही सांगावं. समस्या काय आहे, त्यामधून निघण्याचा मार्ग कोणता आहे, वगैरे वगैरे. मला 4-5 अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांना मी माझ्या समस्या सांगतो. त्यांच्याजवळ माझ्या समस्यांची उत्तरं कधी कधी असतात आणि कधी कधी नसतात सुद्धा, परंतु मला खूप हलके वाटते व समस्येकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलतो. मी ज्या गोष्टी ह्या व्हिडिओजमधून सांगत आहे त्या अत्यंत साधारण आहेत, परंतु हे तुम्ही जरूर करून पहा, कारण हे केल्याने मानसिक तणावावरती विजय मिळवता येतो. टेंशन लेने का नहीं और टेंशन देने का भी नहीं.